नमस्कार मित्रांनो, मी पंकेश, गाव कुडपण ओढ कोकणच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आलो आहे भाजी शोधायला आता. आणि आपल्या समोर आहे भारगीची भाजी. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही जी आहे ना, ही भारंगी. ही जी अशी कवलं पानं असतात ती सगळी घ्यायची असतात. माझ्याबरोबर आहे सम्यक आहे आणि अंकित आहे. अंकित कुठे गेला आहे तुम्हाला दाखवतो. किती बऱ्यापैकी आम्ही भाजी आत्ताशी सुरुवात केली आहे, पण बऱ्यापैकी काढायची आहे. चला पुढे पुढे बघूया आपण. बघा, भारंगीची भाजी भरपूर आहे, काढून घेऊया. नाही एवढी अशी भेटली आता. तेरा पण पिशवी टाकूया. अजून तिथं पाठी आहे थोडी, तिथे झालं. मित्रांनो, या बघा, हे आहे ना, हे आकूर, याला शेंडवल म्हणतात. आमच्याकडे खातात. हा, अजून बघतो ना. तोडल्यात तिकडे. कुठल्या? एक सेकंड मग येडा तरी. दोन मिनिट पकड. हे बारीक आहे तो अंक्या, पकड. आगे जास्त बारीक नको. हा हा, शेंडवेल. ए हा, म्हातारीला बरोबर दिसत तू. एक तुटलंय का? नेक्स्ट टाइम बघितलास कुठलं? हिला कुठं दिसतंय? हा, अरे बारीक लय म्हटलं. हा, हे मागे आहे ना, मागे मी तर काहीतरी करायला आलो, प्रतीक आणि मी होतो, आणि तिथं हात घालायला गेलो. हा, शेंगा शेंगा ऐकलंस का? ह्या शेवग्याच्या शेंगा. नेमका हात टाकत होतो शेवग्याच्या शेंगाच्या ह्याच्यावर, आणि बाजूला होता काय माहितीये का, साप. बघा, इथं थोडी दिसली. अजून थोडी थोडी करून आपण जमूया, कारण का एका ठिकाणी मिळत नाही. आता काही जणांनी काढली आहे. सगळी कवली पानं आहेत. बारगीची आहे. एवढे घेतले, बाकीचे जून आहेत ते आपण ठेवलेत. अजून कुठे दिसत काय ते? समजा बारीक काठी पण ठेवा सोबत. आपल्याला अजून त्या साईडला पाठीमागे जायचं आहे. सँडवल पण काढतोय आपण सोबत. तुम्हाला सँडवल पण दाखवतो. हे बघा, खालपर्यंत आपल्या नदीपर्यंत भातशेती करतात काही जण, काही जण नाही करत. इकडे करतात अजून थोडीफारी. बघा, इकडे भातशेती चालू आहे अजून. आणि मला वाटत नाही तर जास्त दिवस सगळेच करतील. काही तर झरणा फक्त आहे आपल्या इथे, नाही तर कुठे झरणा मिळणार नाही शेतीमध्ये कोणाला. बारीक आहे, राहू दे. मग आपल्या गुरांसाठी पेंडी ठेवली आहे काढून, ती घेऊन जाऊया सोबत. हा, भरपूर आहे पाणी पोवायला. कोण आहे ना, अंक्या येतोय का विचार पोवायला?
बघा मित्रांनो नदी आपली निसर्ग बघा. हा एकच माळ आहे आमच्याकडं थोडाफार मोठा जवळ. बाकी सगळे अशी डोंगर टपरे आहेत आणि त्याच्यामध्ये आपली गुरं चरतात सगळे. हे पांढरी फुलं जी दिसत आहेत ना हे आहे थिरलीचं झाड. त्याला आता फुलं आलेत, बोंड पण येतील काही दिवसांनी. ती बोंड हिरवी असतात तेव्हा आम्ही खेळण्यासाठी वापरतो आणि पिकल्यानंतर खातात त्यांना. मित्रांनो आता भाजी काढत काढत इकडे पुढे आलोय. इकडे गंग्यादानी बैल धरल्यात, तुम्हाला दाखवतो. हे त्याची साईड आहे, इकडे त्यांनी नांगरले, ऊन मस्त पडले आता. तर आपण जाऊयात आहे तिकडे. इकडचं झालं नांगरून, हे छोटं एक वरचं ते झालं. पण बोललोय काय रे मित्रांनो पाणी बघा कसं येत आहे. एवढं इकडं पाणी कधी कधी एवढं वाढतं ना की या तोंडामध्ये पण येतं, तिकडं पण जातं आणि फुल प्रेशरने असतं पाणी. भारगीची भाजी काढतोय. कवळी पाणी काढा संभ्या. ती फुलं बघा. भारगीची भाजी कशी ओळखायची ज्यांना माहिती नाही, कशी फुलं येतात त्यांना. नाही नाही जुन आहे ते, जुन आहे ते. हा ते कवळं असेल तेच का. बस आली चाल. ते काय किडे अजून काढतोस, ते बारीक असते मग कवळी नसतात. ये इथं येते, हे इथं आहेत, इथं कवळीच आहेत. दिसले हे बघ खाली. हा पूर्ण झाड त्याचं. वरचे पण फांदा आहे बघ तिला. हा घे सगळी पानं, ती कवळीच आहे. गळ्यात काय पिशवी अडकवलेस. शाबास. ती बघ उमरा खाली. मी वजन ठेवू काय. हा ही पण तीच आहे गे. कवळीच घे, कवळीच घे. हा त्या हा ते खालचं. हा भाई तोड तिथंच तोड. नाही वर खाली घे. ठीक आहे. आंब्याला आता समजली भाजी कोणती आहे. टेक्नॉलॉजी मस्त आहे त्याची. पिशवी गाळ्यामध्ये अडकवून ठेवलाय. चल बस एक नको थोडी घे फटाफट. डोक्यावर जड झाला माझ्या. हे बघ वर तोड तिथं मध्ये खाली. हा तोडायला नाही का तुला. छे चल हे बघ राहू दे. जोन आहे हे बाई हे बघ मी डोपर लावतोय बाई. दिसली. चला मित्रांनो
आम्ही आता आलो घराच्या जवळ. थोडीफार भाजी भेटली, शेंडोळ आणि पारंगी. आणि माझ्या अंगाची पेंडी आहे, गाईंना आणले बघा पेंडी. संध्याकाळला त्यांना खायला घालायची. आमच्याकडे होंबर बघा कसले आहेत. आमचा वाडावरती दिसतो तो गायचा. भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. पहिलेली चिमण्यांची शाळा. अशा चिमण्या बसल्या वायरीवरती की आम्ही म्हणायचो चिमण्यांची शाळा भरली आहे.